फायनली आपल्याला व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट्स मिळाले. वा श्रेयस, अगदी तू म्हणालास तसंच झालं. लगेच मिळाली सगळी सर्टिफिकेट. हो सर, म्हणजे ते वकील म्हणाले होते की कदाचित उद्या सर्टिफिकेट्स मिळतील, पण एवढ्या फास्ट काम होईल वाटलं नव्हतं मला. श्रेयस, या वेळेला एकदम फास्ट झालंय काम, पण प्रत्येक वेळेला होईलच असं नाही. काय आपल्या समाजामध्ये अशी माणसं आहेत की चांगलं काम त्यांना बघवत नाही. जिथे कोणी चांगलं काम करत असेल की तिथे बरोबर अडथळे निर्माण करतातच. अगदी खरं आहे, पण अशा लोकांवर मात करूनच आपल्याला साखरगावचा विकास करायचा आहे. हो सर, म्हणून तर मी अगदी पदर खोचून तयार आहे. हा, आणि आम्ही सुद्धा तयार. म्हणजे पदर खोचून नाही, तुम्ही म्हणता की नाही आम्ही तुमच्या कुटुंबाचा भाग आहोत, त्यामुळे आम्हाला तुमच्या बरोबर राहायलाच हवं. आणि मुळात कुठल्याही मोबदल्यासाठी आम्ही हे करत नाही आहोत. हे काम चांगलं आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण श्रमदान करायला तयार आहोत. तुमचे विचार ऐकून खरंच खूप बरं वाटलं. नाही, एकीच्या बळाचं महत्व आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण चांगल्या कामाला 2 हातांबरोबर 4 हात लागले तर ते काम लवकर पूर्ण होतं. तुम्ही काळजीच करू नका वहिनी, आता सगळं काही ठीक होणार आहे. बरं वहिनी, त्या फाईलमध्ये वकिलांनी स्टॅम्प मारून सगळे पेपर अप्रूव्ह केले. ते आपण येस, आपण सर हे लॉकरमध्ये ठेवूया. हो नक्की. चला सर, आजचं काम आपण आता लवकर पूर्ण करूया. आपल्या सगळ्यांना जायचंय ना आनंद भाऊजींच्या घरी. घरी संगीत आहे ना त्यांच्या. अरे हो, आज म्हणजे धिंगाणा असणार आहे कंप्लीट. वहिनी, आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू सर. या वहिनी. आहो, खाऊनभर चहा घेत नाही, थंड होईन ना. चहा घ्या ना. अरे चहा केव्हा आणला? तू नाही घेत का चहा? नाही बाई, नाही नाही, काही नको. हो, इथपर्यंत आलाय ना सगळं. पोट जड झालंय. राधिकाने एवढे सगळे जिन्नस केले होते, काय बी येऊन जाईन बाई. नाही, एवढं खायचं कशाला मग? का करते मग? राधिका जिन्नस इतकी चविष्ट बनवते का नाही? एक एक जिन्नस खाल्ला तरी पोट भरते पा. खूप काम केलं सुनबाईने. नाही दमली असेल का बिचारी? दमली तर आहेच ना. सकाळपासून दामरगाडा चालू आहे बरं, आणि त्यात दुष्काळ 13 महिना. मग कुणामावशी आलीच नाही ना. पोटात दुखत आहे ती म्हणे. तरी तर मला एक आश्चर्य वाटतं, एवढी ताकद एवढी एनर्जी सुनबाई आणते कुठं? का बरं? एकदा का बाईने ठरवलं का नाही की एखादी गोष्ट तळीच घेऊन जायची, तर मग का त्यासाठी काहीच कठीण नसते. गुरुच्या बाबतीतही सुनबाईने असाच संकल्प केला होता, पण जाऊ दे ना. आता किती वेळा हे रामायण परत परत उगाळायचं. ठरलं ना आपलं, त्या विषयावर नाही बोलायचं. मग काऊन बरं आणता मनामध्ये? बापाला काहीच नसतं का ग? आहो ना, असते ना, पण काही बापांची काळजी का नाही कठोर असते. हो, त्या कठोरपणाचा काही परिणाम होतो कुणावर? तुमचे चिरंजीव सारखे गुण उधळतात. ती राधिकाच आहे म्हणून खंबीरपणे उभी आहे. तिच्याऐवजी दुसरी कुणी असती ना तर रडून रडून हाल झाले असते बिचारीचे. हो ना. या बाबतीमध्ये मी राधिकाला 100 पैकी 100 गुण देईन बरं. का करते बिचारी. अथर्वचं पाहते, घरातलं पाहते, बाहेरचं काम करते, ऑफिसात जाते, पैसे कमवते. आणि आता तर का बाई, शेतकऱ्यांचे कार्य हाती घेतले तिनं. गाव दत्तक घेत आहे म्हणे ती. एवढा पैसा लागेल ना हो. पैसे तर लागतीलच भरपूर. अगं, बऱ्याच लोकांचे पैसे लागलेत देखील. पण खरं सांगू, सुनबाईने कार्य हाती घेऊन फार मोठं काम केलं. कारण शेतकऱ्यांच्या अडचणी, त्याचा त्रास, त्यांचा डोक्याला ताप, हे त्यांचं त्यांनाच कळतं. दुसऱ्यांना कसं कळेल? आता आपण शेतकरी आहोत म्हणून आपल्याला समजू शकतो. पण सुनबाईने हे कार्य हाती घेतलं ना, ती पूर्ण करेल. कारण चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीमागे ना देवही असतो. होईल बरं, सगळं नीट होईल. निश्चित या कार्यात सुनबाई यशस्वी होईल. अरे यार, हा फ्लॅट किती सॉलिड आहे यार, मला पाहिजे. त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स कुठून आणू? आणि गॅरी तर मला काही हेल्प करणार नाही. कोण हेल्प करणार आहे मला?
पॅरेट. येस, मला पॅरेट हेल्प करू शकतो यार. पैसे आपल्याला महत्वाचे. सावकारी उगाच नाही चालवत आपण. ऊसाचाच आणलास? हा हा ऊसाचा. अरे आंब्याचं सीझन आहे त्याचा आण. तुला पण काय ऊसच गावला? असू दे. आयला हे फोन पण आहेत ना, बरोबर खाताना पितानाच टपकतात रे. दर. हॅलो. हॅलो. बाईचा आवाज. रॉंग नंबर लागला काय? हॅलो. हॅलो. हॅलो, हाऊ आर यू? इंग्लिश मध्ये बोलते बाई. हा, आय फाईन आहे. हु यू डू यू डू डू व्हॉट? हु डू यू? लय येडू वाटतो रे इंग्रजी बोलताना. हॅलो, कोण आहे तुम्ही? हॅलो. अरे पॅरेट, मी सोनिया बोलतेय. सोनिया. हॅलो सोन्या. हॅलो हॅलो सोन्या. हॅलो सोन्या. हाय सोन्या, अगं कशी आहे तू? मला वाटलं तू इथनं निघून गेली मुंबईला, मला विसरलीस का काय? पण तुला माझी आठवण येते तर हे घे रे. हो, आय मिस यू टू पॅरेट. मिस सोन्या, मिस करते मला. हॅलो हॅलो. मी पण मिस आहे. मी पण मिस करतोय. हॅलो हॅलो, लिसन ना. नाही, लिसन बिसन मरू दे. आधी मला सांग तू कशी आहेस? तू कसा काय फोन केला? अगं तुला कधी भेटन असं झालंय मला. काय कशी आहेस तू? सोन्या. सोन्यास ठीक आहे, फोन केला. काय काय सेवा करू सांग ना. अरे पॅरेट, ऍक्च्युली मला तू थोडीशी हेल्प करू शकतोस का? हेल्प हेल्प देतो की देतो हेल्प. काय काय सांग ना. अगं तुझ्यासाठी हा लाखाचा जीव पण द्यायला मी तयार आहे. बोल ना, काय पाहिजे, काय करू? ऍक्च्युली तू मला थोडेसे पैसे उधार देऊ शकतोस का प्लीज? पैसे? देऊ की पैसे? अख्ख्या जगाला उधारी देतो हा पोपटराव. सोन्याला नाही देणार का? बोल ना, किती पैसे पाहिजे? मी तुला सांगते, पण आता नाही. मला भेटू शकतोस का तू? भेटून भेटून हॅलो. तू मुंबईला येऊ शकतोस का पण? येईन ना मी. अगं तू बोलत असेल तर मी स्वर्गात काय पाताळात काय, मी तू बोलवशील तर मी नरकात पण द्यायला तयार. पॅरेट, डोंट गो हिअर अँड देअर. मी तुला सांगते तिकडे ये. मी तुला ऍड्रेस सांगते. ऍड्रेस लिहून घेतो. पेन पेन दे. पेन दे की. पेन काढा रे, पेन काढा. अरे हे कशाला टोपण? कागद काढ, कागद काढ. कागद नाहीये साहेब. कागद नाही, मग हात 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 हात. हा सांग सांग. हॅलो. हा सांग. हा. कळलं तुला? हो कळलं कळलं. ओके, मग उद्या सकाळी 10:30 वाजता. ओके, न विसरता ये. पाहुणे झालं ते तुम्ही. सोन्या, तू फोन केलं मला किती बरं वाटलं. ओके, कूल. सी यू. थँक यू सो मच. बाय. सोन्या बाय. साहेब याचं काय करू? ऍड्रेस असं हे करून पुसून टाकू नको फक्त. बाबा महत्वाचं आहे. त्याच्या 15-20 झेरॉक्स काढून ठेव. हरवता कामा नाही. एक हरवता आपल्याला दुसरा पाहिजे. आणि त्या मसालेवाल्या बाईचा पण हिसाब चुकता करणार. अथर्व, पहा बरं, तुम्हाला मी सांगितलं का नाही अथर्वला बोलवा म्हणून? तुम्ही तर पुस्तकामध्ये तोंड खुपसून बसले आहात. दूध प्यायची वेळ झाली ना त्याची. खाली गेलाय खेळायला तो. हो, पण माहिती आहे म्हणून तर त्याला बोलवा ना. त्यांच्या ग्रुपचा खेळण्याचा मूड आहे आज, खेळू दे. मूड केव्हा नसतं बरं? हा, जेव्हा पाहावं त्यावेळेला नुसतं खेळतच असते. सारखं सारखं त्याला सांगावं लागतं, अथर्व ये रे लवकर. अथर्व पहा किती वाजलेत. ऐकते का पोट्ट? त्या लागल्या दुसरा काय उद्योग मुलांना सुट्ट्यांमध्ये खेळण्याशिवाय? ही बाबा, अहो लवकर आली तू आज? म्हणजे आई आपल्याला निघायचंय ना. कुठे? अहो असं काय करून राहिला? आज आनंद भाऊजींकडे जायचंय ना, संगीत आहे ना त्यांच्याकडे. अरे विसरलोच होतो मी. अहो तुम्हाला सांगितलं ना तयार व्हा लवकर म्हणून, तर मी ऑफिस मधनं लवकर आले. आणि आता अथर्वला सुद्धा बोलवलंय, हाक मारली त्याला, येईलच तो आता. बापा बरं केलं बाई. कधीपासून मी आईने सांगत आहे, म्हटलं अथर्वला बोलवा, अथर्वला बोलवा. कुठे पुस्तकामध्ये बसलेत पहा बरं. कधीपासून? केव्हा? आता तर बोलली की तुम्हाला सांगा. 10 मिनिटापासून मी तुम्हाला सांगत आहे की नाही बोलवा बोलवा काय बोलवा. बोलते सरिता तू? मग का कधीपासून ठिकाणात तुम्हाला सांगत नव्हती का? तुम्ही असं काऊन बरं बोलत आहात तुम्ही? आई बाबा तुम्ही काऊन भांडून राहिलात? आई तुम्ही बसा बरं, बसा बसा बसा.
का आता बसा बसा. का तरी? म्हणते बसायचं. ऐकून घे. आई हे घ्या, ही तुमच्यासाठी साडी. साडी. आणि बाबा हा तुमच्यासाठी कुर्ता. अगं पण मला कशाला आणलं? आई पण तू काहून आणला आमच्यासाठी? आमच्या काय लग्नाचा वाढदिवस आहे का? का हो? नाही मला तर नाही वाटत. आता आनंद भाऊजींचं लग्न आहे ना. आई बाई, अगं तुझ्या आनंद भाऊजींच्या लग्नासाठी आनंद भाऊजींच्या आई वडिलांनी माझ्यासाठी साडी घेतली आहे ना. हा मलाही कपडे घेतले म्हणे. तसं नाही, आता आनंद भाऊजींचं लग्न आहे, एवढे कार्यक्रम आहे, आज संगीत आहे, उद्या अजून दुसरे कुठले कार्यक्रम असतील तर तेवढंच घालायला मिळेल ना. अगं पण सुनबाई काही गरज नव्हती याची. लग्न कोणाचं, थाटमाट कोणाचा. का बरं? आनंदच्या लग्नामध्ये आनंदच्या आई बाबांपेक्षा आम्हीच भारी दिसू का? अहो दिसलं म्हणून काय झालं? ते काही नाही आई, तुम्ही ही साडी नेसायची आणि बाबा हा तुम्ही कुर्ता घालायचाय. मी कोणाचंही काही ऐकणार नाहीये. चला चला. कधी ऐकते बाई. चला बाबा. हो, उठते. काय झालं बाबा? मी तुमच्यासाठी कुर्ता घेतलाय, आवडला नाहीये का तुम्हाला? काय नाही ग, खरं तर जे गुरुनं करायला हवं होतं ते सगळं तू करतेस. आमची हाऊसच नाही तर आपले कर्तव्य देखील पार पडते. सुनबाई, तू आणलेले कपडे मी आवडीने घालेल. शलबी, व्हॉट? काय? कुठे गेली होतीस तू? मी आपलं इथेच ते काय इथे तिथे? व्हॉट? आय वाज सो वरीड. कुठे गेली होतीस? माझी लॅक्स. मला जरा बोर झालं म्हणून मी जरा जनरल जाऊन असा एक फ्लॅट. फ्लॅट? व्हॉट फ्लॅट? फ्लॅट ची स्वप्न बघत होते. काय फ्लॅटची स्वप्न बिप्न काही बघू नकोस. जरा तू आता ना मी सांगते ते कर. ओके? आता नवीन काय करू मी? अलर्ट राहा, सगळीकडे आपल्या आजूबाजूला लक्ष ठेव. मम्मा यार, मी कधीपासून अलर्ट राहते, कळलंय तुला. पण हा गॅरी मला एंटरटेन करत नाही आणि केड्या मला काय करतोय ते कळत नाही. सो नो यूज. केड्या, तेच तर महत्वाचं आहे. केड्याचं काय चाललंय नक्की हे न कळण्यात की मी काय दुधखोळी नाही. व्हॉट खुई? शरू बेबी, आय एम नॉट अ बेबी लाईक यू. बघ, नाउ यू आर सेइंग मी बेबी. तसंच गॅरी पण आधी मला बच्चा बच्चा म्हणायचा, आता नाही म्हणत ग. गॅरी ना एक नंबरचा डॅम्बिस माणूस आहे. या दोघांचा ना काहीतरी नक्की मोठा प्लॅन चाललाय. बघ बघ, 2 दिवसात ना हे दोघं काहीतरी करणार आहेत. वी हॅव टू बी अलर्ट. अलर्ट राहा शरू बेबी, अलर्ट राहा. ओके, मी राहीन अलर्ट. हा, आय एम अलर्ट. आनंदच्या संगीतच्या कार्यक्रमात आता हीच बाटली रंगत आणणार आहे. अरे भाई, तू आવું છું. रघु इथे बस. अरे बाबा, साऊंड ऍडजस्ट केलंयस ना? काळजी करू नका, मी सुरू केलाय सर. आणि प्लीज मोबाईल चालू ठेव. हे बरं, आनंद सर तयार झाले का नाही? सर मी बघून येतो. अरे बघून येतो म्हणजे कार्यक्रम सुरू होणार आहे आता, जा लवकर. बघतो सर. जा. अरे आनंदचे, तुम्ही मेहंदीचे कोण घ्या, जेनी खातर आणलेले. अरे जेनीसाठी. अरे मी પણ आणले मेहंदीचे कोण. મારી માસીની દીકરી છે ને, બહુ જ સરસ ડિઝાઇન કરે છે मेहंदीની. व्हेरी नाईस. त्यांना माझ्या हातावर पण काढायला सांगा ना. नक्की. पण एक सांगू, आजचा प्रोग्राम एकदम जबरदस्त झाला पाहिजे, स्पेशली आपला डान्स. हाय बाई, दोघी पहा बरं, वीणबाई कशा एकदम गप्पात रंगून गेल्या. आता ती माझी नुसतं समधन नाहीये, माझी मैत्रीण पण आहे, एकदम फास्ट फ्रेंड. आता मला पण यांच्यासारखी चांगली फ्रेंड मिळाली ना. कायम सुखी राहा, हसत राहा, देव तुमचं भलं करो. थँक्यू. मम्मीजी, अजून काही करायचं आहे का?
नाही काही नाही करायचं, तू नुसतं संगीत एन्जॉय कर बस. आवडतं मी तुमचं चालू द्या. बघू की. या या वसंतराव या या, ओळख करून देतो तुम्हाला मी. हे माझा मेवणा म्हणजे आनंदचा मोठा मामा. नमस्कार नमस्कार. मुंबईमध्ये लय गरमी आहे बाबा, आमच्या लोणावळ्यामध्ये एवढी थंडी आहे. चिक्कीवाला बंद झाला तिकडे. म्हणजे तुम्ही लोणावळ्याला राहता? हा, तिथे माझी मोठी दुकान आहे हवेलीची. आर्टिफिशियल ज्वेलरी नाही, पण कवा तरी आनंदच्या सोबत बरोबर. अवश्य अवश्य येऊ आम्ही. बस अवसा प्लीज. तुम्ही जरा एंटरटेन करा, मी येतो तिथपर्यंत. ओके. हाय मान छुट्टी हो. अरे ते कवर काय कसं कोल्ड्रिंक वगैरे नाही घेतलं? ओके. काय मग झाली की नाही सगळी तयारी झाली की नाही लग्नाची? म्हणजे तू तयारच ना? जेनी विचार करा परत एकदा. अरे हे शिव बाबा आज नाही गमे तेव्हा बोलायचंय, आणि तू नेहमी विचार करत बसू नकोस ह्यांनी सांगितल्यावर. काय झालं? अगं काय नाही ऐकू नका याचा, काही बोलतो. अरे म्हणजे काय माणूस आहे. परत विचार करायला होता लग्न करायचं की नाही. हॉल नु भाडू भरी नाही तुझ्या. हे बघ हे बघ, याला हॉलच्या भाड्याची पडली या माणसाला. म्हणजे काय यार माणूस आहे. अभी गो कोण अभी गो मेहंदी लगावण्याची आणि हातमा. लावा लावा, मेहंदी लावून घे, मेहंदी लावून घे. मलाही मेहंदी लावायची. तू तर दोन दोन हातांना लावून घे. हे आनंद तू पण लाव ना मेहंदी. मला अरे म्हणतो आपण असं ते पुरुष ते गोळा वगैरे काढतात तसं काहीतरी. तुम्ही समजाव ना, आणि मला ते दूर राहतो. अरे भाई राहू दे ना, आपल्याकडे खूप पैसे आहे, लावा सगळे लोक लावा. पहिला प्रोग्राम सुरू करो. हा બધું રેડી છે ને? બધું રેડી છે. સૌથી પહેલા ગરબા, બાકી પછી બીજો ડાન્સ. ઓકે. नाही 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 पप्पा, पहिले संगीत कार्यक्रम आहे. अहो खूप जण मागे लागलेत, मला चावले खूप. क्या बात है, कॉंग्रॅच्युलेशन्स जेनी. काका कसे आहात? हा ठीक आहे. ऑल गुड. आला तू वेळेवर आला. ऑफकोर्स येणारच ना. नाही थोडासा उशीर झाला यायला, पण येणार तर होतोच मी. तू आला ते बरं झालं बस. अरे पण काय सगळे बसलात काय? अजून काय कार्यक्रम सुरू नाही झाला का? हो चला 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 चला, कार्यक्रम लगेच लगेच संगीत कार्यक्रम आपण सुरू करूया. श्रेयस चल ना यार, चल चल सुरू करायचंय सगळ्यांना. ग्राउंड लक्षात आहे ना सगळ्यांचा? सगळ्यांचा चला चला चला. अरे कैसी है भाई पब्लिक? अरे भाई हार्ड लोगों का संगीत है यार. सवाल भाई, हार्ड गुज्जू भाई है भाई, और अपनी हार्ड जेनी बहन है भाई. अरे भाई सब हार्ड है एकदम, बहुत हार्ड है. हार्ड है ये बाबा. क्या हार्ड हार्ड मध्ये मी सगळं विसरून जाईन. काय रे? अरे खूप महत्वाची गोष्ट सांगायची राहिली तुला. काल मला एक फोन आला होता. ते टॉम अँड जेरी कार्टून ज्यांनी बनवलं ना, ऐक ना. अरे हा, टॉम अँड जेरी कार्टून ज्यांनी बनवलं ना, त्यांचा फोन आला होता. काय काय काय? त्यांना आनंद जेनीवर कार्टून बनवायचं. कार्टून वर कार्टून. त्यांना ते जास्त विनोदी वाटतात. काय करणार? पण म्हटलं आयडिया बरी आहे, आयडिया बरी आहे, मी पूर्ण सपोर्ट करेन. मी म्हणजे त्यांना काय म्हटलं की उद्या त्यांचं संगीत आहे, तो आम्ही असं काहीतरी तुम्हाला शूट करून देऊ मटेरियल की तुम्हाला त्यांचा प्रवास कळेल, साधारण त्यांची लव्ह स्टोरी कळेल. मग तुम्ही कार्टून बनवा त्यांच्यावर. कसं करायचं? मी म्हटलं त्यांना की हा म्हणजे काहीतरी आता काहीतरी बोललायस तर मार्ग काढतो मी. अरे यार, इथून तर काही स्कोपच नाही कुठे बाहेर जायला. कसं काय प्लॅन एक्झिक्यूट करणार? वा गुरुनाथ सुभेदार, स्कोप तर आहे की, चांगलाच स्कोप आहे.